मेल्या मुर्द्या भाडखाऊ सरपंच, आता तुला दाखवत असते मी कसा पैसे मोजित ना तू. चल बाज झालं आता. सुंदरा मावशी काय करताय? काय नाही भांड्यावर राहिली. झाले नाही का अजून? हा झाले आता एवढे टप हे बघून सोयला लावायचं झालं मग काय. पाण्यात लईच माशा पाडल्या. हा जाऊन ते टप टुप झालं का. आज आहे ना मी तुम्हाला एकदम आनंदाची बातमी सांगायला आले. काय ग? तुम्हाला माहितीये का काय झालं? आपल्या गावाला आहे ना 40 घरकुल मंजूर होऊन आलेत. अगं बाई. हा आता लवकर तुमचं होईन. आता तुमचं नाव आहे का काही यादीत? तुम्हाला पाहावं लागेल ना तिथे जाऊन. सरपंचाकडे येईल यादी. दिले आम्ही नाव दिले का? हा पण मग ते नाव आल्याशिवाय नाही. असं ज्याचं नाव येईन त्यालाच आहे. मग पाहता येईन ना जाऊन. आले म्हणल्यावर मग. हा बाई बाजरी तुलाच निघली बाई तुम्हाला. हा एवढीच आहे. किती घेते? हा हे सांगायची बाकी राहिली. मी काय म्हणते मावशी, जर जास्त जर निघाली असन बाजरी तर मग मला द्या मग एखादी कोणी. जाईन घेऊन बाई मग. हा देशाल ना पण नक्की. मागच्या वेळेस तुम्ही असंच म्हणल्या भुईमुंग देईन देईन देईन. कायच काय बाई. नाही ना तू पैसे कवर देत नाही. पैसे देऊन टाकायचे घेऊन जायची. आता माझा नवरा तिकडे गेलेला आहे बाहेरगावला ड्युटीला. आता आमची अशी गरिबी आहे. अशी गरिबी आहे खायला लागत नाही. माझा नवरा आला का तुमचा 1 रुपया पण ठेवणार नाही. सगळे पैसे देऊन टाकल. हा ना पैसे आणायचे घेऊन जायचं. आणि मला त्यांचाच फोन आला होता. त्यांनी सांगितलं ते म्हणे सुंदर मावशीचं घर लय गळत म्हणे. त्याला जाऊन सांग म्हणे. हा लय गळत बाई. पाय ना ये बाय ना ये बाय. हा असं काल तर सारे दिवस पाऊस चालू होता ना. हा ना तर साऱ्या दिवस गळाला घर सारे दिवस पाणी वाहू उपसाले होते बाहेर मी. हा का हे पाय सगळे भांडे बाहेर फेकले. कांदे भलते निघले तुम्हाला. हा सडून गेले निम्यालावर. हा का बाई लय नुकसान होतं गरीबाचं खरंच. हा ना घरामुळं. मी चाल ना मग आपण मग मी पाहते ना बाई यादीत नाव आलं काय सरपंचाची इकडे जाऊन. मी जाऊन आले. मग माझा आहे सरपंच ऐक तिकडं. हा सरपंच पण तिथेच आहे. पण माझं नाव लिहिलेलं आहे तिथं. आता आहे ना हांड्या काय रे चारा संपला वाटतं. त्याला माग गोट्या पाय कसा बसला. याला म्हणते अंड्यान गोट्या. याला जोड म्हणजे जोडच आहे. बरं आलो मी इतक्या गावातून. मग तुम्हाला चारा पाणी करतो. हा तर बस आरामशीर. चला मी काय म्हणते सुंदरा मावशी, तुम्ही जाऊन या ना मग. हा मग मी चल ना आपण जाऊ मग. चल ना मला जोडी. ऐका ना तुम्ही जा. मला घरी कपडे धुवायचे पडले. अगं चाल जोडी गडी बर. चला चाल ना पाहून येऊन येस. आला का नाही लय दिवसाचं नाव द्यायला बाई. आला असेल आता. बाई माझ्या नवरा आज येणार आहे. 1 महिन्यापासून येईल नाही घरी. ओल पडले. निर्माण झाले. बसले काय सरपंच? राम राम या. जवळजवळ मंजूर झाले आपल्या गावाला. अच्छा हा ना. नाही तर दरवर्षी चेअरमन तुम्हाला बी माहिती आहे किती वाट्या 3, 4, 5. आणि त्याच्यामुळं काय होतं सगळं गाव त्या घरावर टपून पडतं. मग काय वादविवाद होते. कारण ज्याचं सरपंच ना त्यालाच घर कोण मंजूर होते. हा ना. आणि ती आया बी रडती रांडकी बी रडती. म्हणजे ज्याला घर आहे तो बी म्हणतो मला घरकुल पाहिजे. आणि ज्याला नाही तो बी म्हणतो मला घरकुल पाहिजे. बरं मी काय म्हणतो सरपंच ते जाऊन द्या घरकुल येणारच. मंजूर तर झाले ते झाले मग. हा पण तो मला एक सांगतो. सांगा ना. आता तुमचा मग खर्च झालाय हा इलेक्शनाला. हा मी सोयीच्याने खर्च केला त्याला काय. त्या मागच्या टायमाला उभं राहिलो होतं कांगणी. गेलं पडलंय बी पैसे गेले. ते जाऊ देत. आपल्या विचार आहे ना सामाजिक विचार आहे. समाजसेवा आपल्या हातून घडली पाहिजे. नाही आहे पण त्याच्यात सुद्धा आपल्याला पानफुल पाहिजे असं. पानफुल म्हणजे पानफुल म्हणजे मला काही समजलं नाही. आता एवढाच इलेक्शनला खर्च केला. लोकांनी मटणं तोडवले, दारू पेले, किती एन्जॉय केला. बरं JCB आणलं तो गुलाल उधळायला. माहिती आहे ना. माझा खर्च किती झालाय तुमचा? जास्त आग होती ना. माझी हाऊस होती. म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे मग झालेला खर्च काय काढून घ्यायचा काय? थोडा वस्तू किती राहतो. नाही 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 भाऊ. त्या बाबतीत आपण नाही अजिबात नाही. नाही तर निमे 200 घर आपल्या कद्या
तुम्हाला सांगतो पाकच काय करा वाढणार आहे. अहो नाही हो, लोक मला पुन्हा आता मी एवढं नाव कमवलं, माझं वय वर्ष 60 झालं आज, मग काय उपयोग होईल त्याचं? मला आपल्याला पैसे खायचे नाही. अहो खाल्याशिवाय काहीच नाही. नाही नाही, सरपंच खाल्याशिवाय हाकता येत नाही, तुम्ही ध्यानात ठेवा. ते मला हाग आली नाही तरी चालेल, पण मला खायचे नाही. नाही नाही तर मग काय करशाल, इमानदारी जायचं ना, इमानदारी गेली का तुम्ही बिकारी झाली. नाही नाही. आज वो खोटा होतो, मग खोटं वागून मोठा होतो म्हणून सत्य वाजून तो बिकारी होतो. अहो चेअरमन, मला आहे ना मोठं, मी खूप मनाचा मोठा आहे. मला जास्त लखपती व्हायचं नाही, जास्त बिल्डिंगा बांधायचे नाही, काही नाही. लोकांना आलेले घरकुलं द्यायचे, 5 पैसे त्यांच्याकडून घ्यायचे नाही. आता तो आपल्या वरचा बांगला झालाय ना, हा वरच्यावरच हाणला पण, हा का? वरच्यावर जाऊ हाणला, द्या. घरातून रुपये नाही गेला. अहो चेअरमन संग काही येणार नाही बरं का. आता मी बँकेचे चेअरमन आहे ना, हा मी एखाद्याचं कर्ज मंजूर केलं का हा. तर त्याला सांगायचं वाचन असं होत असतं तर लगेच करतो मंजूर. ए, त्याला काय अर्थ आहे हो? आईला टगे बसले बा, राम राम. टगे बसले म्हणलं दोघे पण माझी म्हणजे आम्ही टगे आहे का? सारखंच एकाच माळीचे म्हणे, कसं वागा होतं मला नाही आवडायचं लोकांना. एकाच माळीचे म्हणे तुम्ही. म्हणी म्हणतात आपण. माळी. म्हणलं सुधरावशाल तुम्ही गाव, पण कायचे दोघे नालायकच. ऐका, अरे गाव सुधारणा दे बाबूराव. सुधरावलं तुम्ही, सुधरावलं हा सुधरावलं. बरं तुला काय अडचण आहे का बँकेकडून? हा तुला आजपर्यंत मी कधी अडून धरलं का? हा तू सांगतो याला आणि आज सांगेल तुला. अरे मला आता काही सांगू राहिलं माहिती आहे का? डायरेक्ट म्हणतो पैसे खाय म्हणतो. आता 400 घर मंजूर झाले ना, हा पैसे खाय मला म्हणून राहिला. म्हणून बाबा मला 5 पैसे नको. मग मी तेच म्हटलं तुम्हाला आल्या आल्या काय? एकाच माळीचे म्हणे दोघं असं. अरे एका माळीचे मनी कशी काय? मला पैसे भरावे या लागतात. आईच्या नालायक जाव, तुमचे लाज वाटते का बोलायला तुम्हाला? हा ए बाबूराव आडे वाडे देऊन टाकले, लाजा बोला काढू त्या नको. वरून लाजा काढू नको. काय लाज रे काढू रे? हा मागच्या टायमाला तो तुझा सरपंच हे? होता संडाचं खाली त्यानं. हा, आणि बाय. काय म्हणलो का? काय म्हणलो का शब्द तरी? ए, ए, इथे. त्याच्यासाठीच मग ही गोष्ट आहे ना आपल्याला बंद करायची आहे चेअरमन. बरं मी काय ते बरं घरकुल किती मंजूर झाली मला सांग? 400 यादी आहे माझ्याकडे, डायरी आहे ना, गच्च भरेली. हा हा, सगळीचे नाव आहे याच्यामध्ये. मग जवळजवळ निम्या हा. जवळजवळ निम्या गावाची झाली मंजूर. हा, पार्टी राधान, बकुळान, शांतान, सुंदरान सगळ्याचे. म्हणजे बाहेरच आहे का? बायला माझं मी काय म्हणतो सरपंच, एक त्याला द्या आणि एक त्याच्या मुलाला द्या, म्हणजे 2 घर होऊन जाते. याचं नाक दाबलं ना बाकी चिडचे बसले. चेअरमन कोणाचं नागबिक काय दाबायचं नाही आपल्याला. ज्यांचे यादीमध्ये नाव आहे 400, तो म्हणतो ते बरोबर आहे, तो म्हणतो ते बरोबर आहे. म्हणजे यादीत नाव हा द्यायचं का? आणि मग या असेल राहत. हा तुम्हाला परवडता करा, नाही तर तो जर उलटला ना तर मग तुमचं सरपंच पद मिनिटात खाली करू शकतो. शक्यच नाही तर आपण कोणाच्या 5 पैसा चार पाच समजून सांग त्याला. त्याला मला महिनाभर खाली करून टाकलं होतं. हा नाद नको करू म्हणा मावाला. बाय तुम्ही म्हणतात पण गाव एकीकडे बाबराव एक, लय भीती गाव वाटते एकीकडे बाबराव एकीकडे. बरोबर आहे. बरं का बाबूराव, भीती वाटते मला आहे ना. काची? पैसे घ्यायचे जर पकडलो ना अँटी करप्शननी हा. कायदे काढून खूप बेकार मी निघाले. काय म्हणतो पैसे घ्यायला आम्ही आहे ना. अरे हा पण तुम्ही घ्या पण फक्त तुम्ही काय नाही सांगायचं फोन करून हा. कच्च्यावर मला आणि बरं मी वसुली करणार आहे. कोणला सवसीन बँकेची वसुली करतोय का ग्रामपंचायत वसुली करतो, कोण पाहतं? बाई, खरं म्हणजे ना माझी इच्छा नाही वाटो वाटो काय रे दोघं पण आता अरे उन्हा वाटू तुम्हीच खा रे, मला काहीच नका. पण आता तुम्ही म्हणतात ना बरं का? हं? वाटलं मला ठेवा तुमच्यात. मी काय म्हणतो काय बाबूराव, आला? तो यादीत बी नाव नाहीये. हो बाबूराव, बाय नीट बोल, तुला सांगता यादीत सुद्धा नाव नाही. पाहिला काय म्हणते. मी काय होतो ते नाव येईन. बरं सरपंचांना घरकुला मग 5-5 हजार जर खाली हा तर त्याला गाडी भेटेल बुलट. आरामशीर. तर सरपंच वजन वाढेल. मला ती गाडी नको वजन यायले. नको. माझं न घेता तुम्ही सायकल येऊन टा. वजन वाढलेले गोरगरिबांचे आशीर्वाद का घे. रे मलाच ऐकायला आले तो बाय का पैशाची मागणी केली म्हणून. हा का? हा? चाल तुम्ही नुसते सांगू राहिले मला. 2-4 बाय म्हणले बा मला. कोणची बाई म्हणली चालतं? म्हणल्या अरे काय खोटं बोल. ते बाबा, सरपंच आमच्या विरोधात तुम्ही जर काय रे माझ्या काना बुनबुन आली. काय बुनबुन आली? तू त्या कोणत्या बाय का पैसे मागवतो माझ्या काय घरकुला. पैसे? मागत ना थोडेफार कागदपत्रापुरती. अरे काय चेअरमन बोलतो राव तू बी. कागदपत्र लागत काय कागदपत्र? अरे कागदपत्र मी माझ्या सोयीच्छेने करतो. जनसेवा. लोक बिडी सिगारेट गुटखा दारू बिरू पिऊन ऐश करताना तर मी ते पैसे याच्यामध्ये खर्च करतो बाबा. तुम्हाला दोघांना माहिती आहे मला गुटख्याची तरी तलप आहे का? कधी 90 पितांनी आढळलं का? तू गज पेत नाही आम्हाला माहिती. हा. काही आरोप करतो तू येड्यावानी. पण आलं बा मला ऐकायला, मग असं नको करू किती बा. ऐकायला आलं रे लोक आहे ना पायी चालून देत नाही. हे बघ तुला करायचं ना तर काम चांगलं कर. बाबराव सरपंच त्या मापाचा नाही, कोण म्हणत आग लागली तू कोण म्हणत हाग लागली. हा. ते काय लोक सरपंचाची लोकांनी टिमके केली टिमके. टेमके खरंच रे यायला त्या दादा. पहिल्या सरपंचाची गाण करेल ना
हा पहिल्या कांगण्यानं आणि ते यांना भाऊ बरोबर बरोबर त्या दात पड्या नाही ना पहिली घाण करून ठेवली आधी. लोकांची काही चूक नाही. लोक आहे ना आतापर्यंत जेवढे सरपंच होऊन गेले ना त्यांना लाच देत राहिले, घेत राहिले, बरं देत त्यांना राहिले. कमी जास्त नाही देते. 10 वर्ष काढले ना. अरे त्या कांगण्याने नुसतं घरा कुलाय पाहिजे नुसते मटण दारूचले प्याला. आहे की नाही? हा वावर ओपले त्याच्या आईच्या मुखात दात नाही त्या काळ्याच्या. ते दात पडून गेले. हा करताना वावर ओपलं कोणा कागण्याना. हा पण जेव्हा सरपंच झाला ना 10 पट वावर घेतली. वावर घेतले बंगला पाहिजे का बाबा, त्याचा. आपलं जीवनच जरा निरळ आहे थोडस. आपल्याला शुद्ध समाजसेवा करायची. हा ना? हा आणि या लोकांच्या आशीर्वादाने तिथे पडले त्यात. हा बस बस हा दुसरं काय मग आता खरी माझे बात. पाडायचे का तुम्हाला? नाही, नाही ना. नाही तोय नाही पाडणार रे तो पॅक यावर. काय आहे करायचं ना. ना बरं का तुम्ही लागा कामाला. आम्ही तुमच्या मागे. लागा लागा बरं तुम्ही बाबराव. काम- तुम्हाला जे बरं, करायचं हो. ते करा पण मी पैसे घेणार नाही भाऊ. बरं येऊ का मग मी. हो या. चला चल थोडं टाकून येऊ मग काय. हा. मी काय म्हणतो ऐक ना. हा आता हल्लालची लागलाय. दिला कामाला लावून आता. पैसे घेता नाही ना फक्त ते फोटो बिटो काढ. अच्छा ते करतो आता मी बरोबर. फोटो काढले का याला लगेच खाली करून टाकू. तू सरपंच मी उपसरपंच लगेच करून टाकू. चालत हा नाही तर मी सरपंच उपसरपंच. चालेल काय त्या कोणी कोचा मोडायचा आहे ना. रंगी हात पकडायचा. त्याची नागिटी असायची. मी काय होतो बाहेरला म्हणा ना पैशाला पावडर लावून द्या. हा? बरोबर चल तसे वाटतील हा हा. चेअरमननी आणि बाबूरावनी आहे ना मला कन्फ्यूज करून टाकलं गाड्या. हां त्यांची चूक नाही ना. जवळजवळ 90% भ्रष्टाचार इतका बोकाळलेला आहे. भ्रष्टाचार रूपी एक राक्षस तयार झालेला आहे. आणि त्यांनी मला काही सांगितलं ना ते सुद्धा मला थोडं थोडं पटायला लागलेलं आहे. साधं घरकुलाचा विषय 400 घरकुलं एका लाभार्थ्याकडून जर 5,000 रुपये जरी घेतले तरी 5,000 गुणिले 400 काय मोठा आकडा तयार होतो राव. नाही मला तर ना आता असं वाटतंय ना हरकत नाही. चेअरमनचं आणि बाबूरावचं म्हणणं मला आता पटलेलं आहे जवळजवळ. आणि लाभार्थीसुद्धा मोकळ्या मनाने देतात ना हो. हे विशेष आहे ना. इतक्या दिवस मी काय म्हणत होतो कोणाला पैसे देऊ नये घेऊ नये हे करू नये भ्रष्टाचार करू नये पण लाभार्थी बळच देतात ना. अहो लक्ष्मी म्हणतात आणि घ्या म्हणतात. हां आणि शिवाय घरचे माणसंसुद्धा मला विरोध करतात ना या 100% समाजसेवेला. नाही आता आहे ना 5,000 रुपये घ्यायला काय हरकत नाही. जे देण्यासारखे आहे ना त्यांचे कोणतं. नमस्कार. काय चालू आहे? काय सहज हिशोब करीत होतो. हा ना 400 घर आलेले आहेत ना. 400 आलेले का? हां त्यात माझं नाव आलं असेल मग. अहो तुमचं नाव ते ना 10व्या क्रमांकाला आहे. 10व्या? हा एका 10व्या क्रमांकाला नाव आहे. यादीची ही छोटीशी डायरी आहे ना खास त्याच्यासाठीच केलेली आहे. सगळा घरकुलाचा हिशोब आहे याच्यामध्ये. मग आता पुढं काय? मग तुम्ही आता जागा निश्चित करा गावठाणामध्ये हा आणि काम सुरू करा. जागा काय निश्चित करायची? आपल्या मागच्या मळ्यातली तिथेच करायचं. मळ्यात करतात का? हा. ठीक आहे मळ्यात पण मग ते तुमच्या नावाने जमीन आहे ना तर मग जमीन असल्यावर नाही देत. अहो ते कुठं माझ्या नावावर आहे. नाही तुम्ही का? त्याचा नका लोड घेऊ. परत आहे ना मी धोक्यात नको यायला बुवा. आहे की नाही? तुम्ही आणि धोक्यात चांगले तुम्हाला बघून धोक्यात यायला लागले. आता आटे घ्यायचे बाकी राहिले गावातल्या लोकांना. नाही कामच तसं आहे आपलं मॅडम. सरपंच तुम्ही म्हणजे मोठी असती. हा. काही दिवसांनी एवढी असती होणार आहे का तुम्ही लगेच सगळीकडे तुम्ही दिसणार आहे. या बाई काही घेणार नाही देणार नाही. आपलं आहे ना निस्वार्थीपणे काम राहत असतं. इतकं निस्वार्थीपणे का तुमचं काम बघितलं का मला रात्रीचं टेन्शन येतं. हा यांच्यासारखा सरपंच परत होणे नाही. तेच सांगतो. ठीक आहे तुमचं म्हणणं आहे ना शेतात बांधायचं का तुम्हाला हा. बांधून टाका. बघा बर का हो. तुमच्या भरोश्यावर अडचण आपल्याला 1 रुपयाची नाही आली पाहिजे. आणि आली अडचण ना तर आपण दोघांच्या सल्ल्याने ती अडचण मिटू ना. अहो, तुम्ही असल्यावर माझं काम होणार नाही असं कुठं झालं का काय आहे, सरपंच? जेव्हा सगळे घरकुलं बांधल्या जातील ना मग वरिष्ठांचं एक पथक येत असतं ते चेक करायला. पार केंद्रामधून येत असतं ते. पैसे देऊन मॅनेज करून घ्या तुम्ही नाही पुढच्या नाही पुढं. ती बात नाही तुमच्याकडून घ्या बघ 5 पैसे बी नकोय मला. तुम्ही बिंदास मळ्यात म्हणतात मी ना. तुम्हाला पैसे देणार नाही. तुम्ही मॅनेज करून घ्या हे सांगते तुम्हाला मी. तर ठीक आहे बांधा मग. तुम्हाला मळ्यात बांधायचं ना हा. बांधा मग व्यवस्थित बांधा. काही स्वतःचे पैसे टाका आणि चांगला स्लॅब टाका वाटल्यास. असं म्हणता? हो त्याला लागू होईल का स्लॅब होईल ना टाकलं? होईल ना. अहो तुम्ही बिल्डिंग बांधा ना. जे काही घरकुलाची रक्कम आहे ना ती सगळी तुम्हाला भेटून जाते ना. असं करता येतोय? करता येतं ना. कित्येक लोकांनी बंगले बांधले आणि घरकुलाची रक्कम त्यांना देऊन टाकली आम्ही. उलट चांगलं बनतं शासन त्यांना. हा का? काय का? हा
पण तुम्ही माणसं बघा पाया खोदायला सुरुवात करून देऊ. मी जाते आता, काम आहे मला बिंदास खोदा पुढच्या एकदम. कामाला पण लागतं. हा हा येऊ का? हो या, व्यवस्थित स्लाप वगैरे टाका, मी तर म्हणतो. हा ठीक आहे. हे बाई आहे मॅडम आहे ना, तिच्याकडे जर पैसे मागितले असते ना, तर मी तर म्हणतो मला ते अँटी करप्शनमध्ये बरोबर पकडून दिलं असतं. त्याच्यापेक्षा वावरात बांधिते ना, खुशाल बांध जाऊ मर्दे, आपल्याला काय करायचं. बाकीचे देणारे लोक भरपूर आहे ना. अजून कितीतरी 399 लोकांची यादी आहे ना. काय म्हटलं कुठं? त्यांच्याकडनं आपण बरोबर. नमस्कार, बसा. या सुंदराताई या. मला वाटलंच होतं तुम्ही यशाल म्हणून. नाही ती चर्चा चालू होती ना, कशाची? हे याची घरकुला आले वा असं हा 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 म्हणून बरोबर. म्हणून म्हटलं मग जाऊन पाहुणे आला असेल तर बरं होईल म्हणजे चर्चा तुमच्या कानावर आली व. हा ना, बरं होईल. खोपते आमचं आलं. या बाई त्याच्यासाठीच आहे ना 400 लोकांची यादी आहे आणि स्पेशल डायरी त्याच्यासाठीच करेल आहे. तुमचं आहे ना 52 नंबरला नाव आहे. सगळं गळलं आमचं घर बादा बादा. अहो त्याच्यामुळं मग शासन मायबाप आहे ना आपलेवाले. सारा रात जागी आम्ही. म्हणूनच शासनाला किव आली आणि थोडासा का आपला बी प्रयत्न होता. कसं आहे ना, ती बाई गरीब आहे एकटं. हा ना, तिचं आख गरगळू राहिलं. आता मी गेले पाहिलं, माझ्या नवऱ्याचा फोन आला. माझा नवरा म्हणे पहिलेच त्या सुंदर मावशीला जाऊन ये सांग म्हणे. काय करा, ते घर सगळं उद्ध्वस्त करून टाका मस्तपैकी. सारे बाजरीचे पोते भिजले, तेच सांगतो मग गव्हाचे आता. भिजले, आता कांदे ओले झाले. रडगाणं लावू नका आता, ते उद्ध्वस्त करून टाका मस्तपैकी आहे ना. काही मी तर म्हणतो ना, गळ्यातली पोत बीत मोडा आणि आणखी घरकुल चांगलं बांधा, स्लाब टाका. मी तर म्हणतो पोत साण्याचे नाही, ते 5 रुपयाचा मणी तो सांगतो. घराला आणि लग्नाला कोणी बी कर्ज पैसे देत असतं असं म्हणतो मी. म्हणजे या शासनाच्या भरोश्यावर नाही, आणखी बी काही पैसे टाका त्याच्यात आणि चांगलं टोलेजंग घर बांधा असं म्हणतो मी. हा आणि काय जे असेल तुम्हाला तर माहिती आहे ना, आपला चहा पाणी. आता आपण आतापर्यंत कधी काही घेतलं नाही, परंतु काही गोष्टी कराव्या लागतात. म्हणजे चहा पाणी काय? चहा पाणी नाही समजलं का? नाही कळालं मला. अरे हा हा असं कधी बसून करायला लागले सरपंच? अरे काय करता आता. या बाय दुनिया झुक म्हणजे जमाना बदलला ना, तर मी कवर हे करू असं झालेलं आहे. ते माझी इच्छा नाही आहे, परंतु आहे ना मला आहे ना, म्हणजे ते त्या स्टेपला आलेलो आहे मी. आता कसं आहे ना बाई, आमचं सांगायचं काम होतं तुम्हाला, बरोबर आहे की हा नाही? हा मी सांगितलं त्या मावशीला. सांगून द्या तुम्ही मग. नाही म्हणजे घरकुल आलं म्हणून सांगितलं. नाही आलं आलं, हे तर नाव आहे ना. आहे ना? हा नाव आहे ना एकदम. त्यांना बांधून तुम्ही ते घरकुल मग त्यांना. आपण आता त्याच्यासाठीच काय सांगितलं आता, ते एका घडी घडी बोलायचे हे नाही असं. मी एकदाच बोलतो असतो. बरं ठीक आहे, बोला मग तुम्ही दोघं. मी काय बोलू आता? नाही नाही नाही, तुम्ही दोघी बोलून घ्या. जा या तुम्ही. काय सांगायचं आहे ना ते सांगितलंय मी. आता हा माड्या म्हणून राहिला, पैसे मागू राहिले तुझ्याकडे. जर पैसे जर नाही आहे तर कुठून देणार तुम्ही आता पैसे? हा आणि किती? 5,000 रुपये द्यावं लागतं. तो कानात का सांगतो? तेच म्हणे 5,000 रुपये लागतील म्हणे. बांधकामाला वगैरे ते आजूक मटेरियल वगैरे वाढवावं लागतं ना त्याच्यामध्ये. वरून ते पैसे कमी आले आहेत म्हणे यावेळेस. हा का? हां आणि मग काय करावं लागेल? मग तुम्हाला घरातून पैसे द्यावं लागतील त्यांना. असं आधी पैसे द्यायचे, मग बांधकाम सुरू करते ते. आता पैसे कुठून देणार आहे? पैसे नाही ना आता गं. पा बरं मावशी तुम्हीच बघा. ते काय कांदे बोलायचं. आता तो डोळ्यानं पाहिलं, बाजरी ओढली झाली, कांदे ओढले झाले, कुठून द्यायचे पैसे? आता मग घरकुल परत जाईन काय आता? काय माहिती, जाऊ पण शकते बरं का मावशी. आता आलंच आहे घरकुल, तुम्हाला घराची पण गरजच आहे. तर मग आता काहीतरी पैशाचं ॲडजस्टमेंट करून देऊन टाका सरपंचाला, म्हणजे होऊन जाईल तुमचं घर कायमचं. म्हणजे कायमचं गळणार नाही वगैरे वगैरे. आता प्रत्येक वेळेस तुम्हाला कटकटच आहे ना त्या घराची. तू देशील का मग मला? आता माझा नवराच कमीत कमी 2 महिन्यापासून सारखं बाहेरगावी जॉबला आहे. आता माझेच खरंच खूप पंचायत आहे. ते आल्यावर अजून आता इकडे जे उधारी वगैरे झालेली ते सगळे फेडायची वगैरे. त्याच्यामुळे तुम्ही ना त्यांच्याशी बोलून घ्या. आता काय मी काही नाही सांगू शकत. ऐका ना सरपंच. झालं का बोलणं? हा मी बसा ना बसा. मी बोलले त्यांच्याशी. हा आता तुम्ही दोघं डिस्कशन करून घ्या काय आहे तू काय. बोलली ना, मग ठीक आहे. या मग काय बोलली ऐकलं ना व्यवस्थित. जा मग. नाही पण मग बाकीचं तुमचं पुढचं काय बोलायचं. या बाई मी एकदाच बोलत असतो. या गोष्टी घडी घडी बोलती नाही आणि अनेक जणांजवळ बोलती नाही. बरं मी काय म्हणते, ऐक. हा. त्यांना म्हणा कमी करा ना म्हणा, एवढी नको म्हणा. 5 एक कमी करा म्हणा. 10 म्हणते ना ते. बरोबर. तर 5 कमी करा म्हणा. 5 मी उसने 5 नाही घेते. नाही ते ना म्हणजे 5 नंतर द्या म्हणते, बांधकाम झाल्यावर. आधी 5 द्या म्हणते असं. नाही ना ग, मनावर नाही मला काही नाही. एकटीचे मी. तुमचा नवरा बी तिकडेच पिऊन पडेल हा राहतो. ना, तो देणार नाही.
मग काय करते आता मी कोण देईल ग एवढे पैसे कुठून आणून मी सांग बरं. हा बरोबर आहे तुमचं. तो डोळ्यानं पाहिलं ना आमच्या घरी कसा पसारा पडला. थांबा बघते बोलून. ऐका ना सरपंच मी काय बोलते, हा तुम्ही जे आता 10,000 म्हटले होते ना, तर ते आत्ता 5 द्यायचं म्हणताय आणि नंतर द्यायचं 5 म्हणताय, तर मग असं माझं म्हणणं होतं की तुम्ही त्याच्यातून थोडंफार काही कमी करा ना, 4 एक. अगं भाजीपाला आहे का, मी आहे ना डायरेक्ट दुसऱ्याला घरकुल देऊन टाकील. असं नका. अजिबात नाही. अहो त्या मावशी, एक शब्द बी बोलू नका. पटलं तर हा मनाने तर लई लाभार्थी आहे माझ्याकडे. अहो तसा विषय नाही. अजिबात नाही. त्या मावशीचा विषय कसा आहे माहिती का, त्यांना बिलकुल म्हणजे आता सारच नाही, डायरेक्ट ते घर जर पडलं ना त्यांच्या बोकंडी होते पूर्ण. पडू दे पडू दे. बरं का नाही. हो मी काय म्हणते लय गरीब आहे हो मी, असं नका करू. तुम्ही काय म्हणते कोणाला देऊन टाकेल? 20,000 हजार रुपये मागू राहिले माहितीये का, आणि मी फक्त 5च मागितले. अहो तुम्ही आपल्या गावचे सगळे म्हणजे व्यवहार वगैरे सगळे व्यवस्थित करता, प्रत्येक गोष्ट तुम्ही व्यवस्थित करता, आणि मग आता एवढ्यासाठी का असं करताय? तुम्ही आहे ना जास्त, मला लई 400 लोकांना भेटायचे अजून. बरं का ऐका तुम्ही तुमच्या पाय पडते मी. काही नाही त्याला आहे ना, माझं तुम्ही घरकुल एक काम कोणाला करा, देऊ? ताडपत्री घ्या 5,000ची आणि ते झाकून ठेवा तुमचं घर. जा 5,000ला मस्त ताडपत्री येईल आणि झाकून ठेवा, घरकुल भेटणार नाही. बघा मग मावशी आता काय करायचं याच्या पुढे, आता मी तर सांगितलंय. जा तुम्ही. चला मी येऊ का? जाऊ शकता जा. यायला काय डोक्याला ताण झालं, पहिल्याच गिऱ्हाईकाला एवढी जनरेट करायला लागली, अजून तुम्हाला 400 लोकांना भेटायचं. हां काही खरं नाही, असे पैसे मागणं ते कधी आपल्या रक्तातच नव्हतं ते, पण या चेअरमनी बाबूरावने मला हे केलं. करू राहिलो प्रयत्न. मी 5 म्हणतो ते 2 म्हणते, ते भाजीपाला सारखं झालं नाही. पण बाकीचे लाभार्थी सोयीच्छेने देतील एवढी मला गॅरंटी. कुठे चालल्या? काही नाही, बाहेर चालले. तुम्ही कुठे गेला होता? आम्ही गेलो सरपंच. सरपंचाकडे झालो होतो बाई ते. कशाला? मग घरकुलाचं नाव आलं का काय पाहिलं? आलं का तुमचं पण नाव? बरं झालं बाई, कधीच चालू बाई, होतं. आलं पण एक अडचण लय मोठी. आता काय अडचण झाली? 10,000 रुपये मागू राहिला. काय? हा सरपंचाने 10,000 मागितले? हा आणि ती म्हणे बांधकाम व्हायच्या अगोदर 5 दे म्हणे आणि नंतर 5 दे म्हणे. हा भाडखाऊ सरपंचाच्या घरातून घरकुल देऊ राहिला काय? त्याला काय कुठून द्यायचे पैसे? बिलकुल पैसे द्यायचे नाही त्याला. त्याला मी एवढं म्हणले बाबा माग घर बाजा गळलं, सगळी बाजरी वल्ली झाली. अहो पण मला एक सांगा, तो का त्याच्या घरातून देऊ लागला का? त्याच्या एवढ्या रावण्या करायला वरतून नाव आलेलं आहे आपल्या शासनाकडनं. तो म्हणतोय म्हणे एवढं माझ्याकडे लाभार्थी म्हणे, जाऊ दे म्हणे, मी दुसऱ्याला देऊन टाकीन म्हणे. असं म्हटलं का? हा, असं बोला. बरं तुम्ही त्याला पैसे द्या, पुढं काय करायचं ना ते मी बघते. पैसे नाही ना, पण आमच्याकडे द्यायलाच पैसे नाही. एक काम करा, तुम्ही पैसे द्या त्याला, बाकीचं मी बघते काय करायचं त्याचं. मी कुठून देऊ, माझ्याकडे पैसे नाही ना. तुमच्याकडे काहीच पैसे नाही का? 1 रुपया नाही माझ्याकडे. त्यांची बाजरी आखी वल्ली झाली, आखी बाजरी वल्ली झाली, कांदे वल्ले झाले, संसार वल्ला झाला. बरं मी काय म्हणते, हे 5,000 रुपये घ्या, हं. मोजून घ्या सगळे. ए तुला मोजता येतं ना, मोजून दे. मी मोजलेले सगळे 5,000 आहे. मला जायचं होते किराण्यावाल्याचे पैसे द्यायला, त्याला मी 2 दिवसांनी देते. पण आता गावकऱ्यांना त्रास देतो का सरपंच, याची जिरवतच असते मी. परत कोणत्या गरीबाकडनं कोणत्या माणसाकडनं येणे गावातून पैसे नाही घेतले पाहिजे. घरकुल वरतून येतो आणि कुत्रा खुशाला आपल्याकडनं पैसे घेतो. तसा प्रॉब्लेम आहे ना, मग याची काहीतरी जिरवलीच. अहो तुम्ही मी जर ऐकून दिले घेता ना म्हणे- म्हणून त्यांनी तुम्हाला म्हटलंय पैसे द्या. मला कशी हिंमत झाली ना त्याचे पैसे द्या म्हणायची. आता बघा त्याची कशी जिरवते. आता मी एक पण काम नाही काय करा, बोलू शकत ना, मी एकटी बाई घरी राहते, माझा नवरा बाहेर गावी जायले. तो नवरा असून नसल्यासारखा माहिती कधी गावात राहतो. तुझं आलं घरकुलात नाव? हा तुला पैसे मागितले नाही, मला त्याने? नाही मागितली. आणि मला माझ्याकडे कसे माहितले त्यांना माहिती का ताई, मानावर गावात पडतो पिऊन कुठे बी त्याला अहो माहिती. हे सरपंच लोक आहे ना, गरीबाचीच मारायला जातात, एक लक्षात ठेवा. हा. त्यांना माहिती आहे इथून भेटू शकतं, यांना गरज आहे. तसं तो मला म्हणू शकत नाही. त्याला माहिती आहे, याला याचे साल्ट काढू काढू मी कुत्र्याला घालीन म्हणून. त्याला मी म्हटले मी कुठून देऊ, पैसेच नाही माकडं. तर मला म्हणे मग हे पुरलं म्हणतं घरकुल, मग त्या बाईचं मी देऊन टाके कोणाला, सुंदराबाईला घरकुल. आता तुम्ही एक काम करा सुंदराताई, हं. हे पैसे घेऊन त्याच्याकडे जा. बाकीचं मी बघा मी काय काय गेम करते. तुम्ही जा, मी तुमच्या मागे येते. हा हा जाऊ का मग? जा तुम्ही, मी आले. ऐका, तुम्ही इकडून जा, मी इकडून येते. हा मी पण बोलत हा, त्याला असं उकसायचं करायचं. हे घ्या पैसे, आणि असे समोर द्यायचे, लपून पैसे नाही द्यायचे. म्हणजे मला आहे ना, मी करते काय करायचं, तुम्ही जा. हं.
मला तरी कमी धंदे झाले बाई. काच्या जायचं यायचं. या बसा बसा. सरपंच काय झालं? झालं बरं का? केलं ना फिक्स? ठीक आहे. मग आता उशीर नका करू बरं. एवढं आहे ना? हा. मोजून घ्या. मोजून घ्या 5 आहे बरं का. तुमच्यावर भरोसा आहे ना? हे काही मोजायच्या वस्तू राहत्या का? पाहते ना. मेल्या मुर्द्या भाडखाऊ सरपंच, आता तुला दाखवत असते मी कसा पैसे मोजितून तू. चल बाज झालं. आता याचीच काढते चांगले. आता गेला सरपंच तू 12च्या भावात. ओ सरपंच नमस्कार. या हो. नमस्कार ना. हा काय झालं का? घरकुलाचं काम झालं का यांचं? हा झालं. जाऊ तुम्ही जाऊ शकतात. का बसा ना. बरं? अहो नाही, त्यांना बसू द्या. आता तर घरच सुरू झाली. इकडे वळ ग तू. काय झालं? तुम्ही जाऊ शकता ना. जा ना. त्यांना जाऊ द्यायचं नाही. मी आले कशासाठी इथं? त्यासाठी मला एक सांगा, तुम्ही गावाकडनं कोणाकडूनच पैसे घेतले नाही? अजिबात नाही. घरकुलाचे अजिबात बिलकुल नाही. नाही. तुमच्यासारखे सरपंच परत होणे नाही. बरोबर आहे. जर का कोणाकडनं पैसे घेताना दिसले, नाही मॅडम नाही घेणार. जर घेताना दिसले तर काय केलं पाहिजे तुम्ही सांगा मला. अहो आता काय तुम्ही सांगा, सरपंचांनी जर गावातल्या लोकांकडनं पैसे घेतले घरकुलासाठी हा. तर त्याचं काय केलं पाहिजे हे तुम्ही सांगा मला. शासनाने त्याच्यासाठी कायदे करेले कायदे केलेले आणि त्या कायद्याला तो कायदा प्रत्येक सरपंचाला लागू होतो. हो. मग तो त्यांच्याकडनं 500 रुपयाची जरी लाच घेतली तर त्याची शिक्षा तेवढीच राहणार जी शासनाने लागू केली. बरोबर आहे. 500 जरी घेतली तरी ती शिक्षा, 5000 घेतली तरी ती शिक्षा. बरं. आपण 5 आता- पैशाचे लाजिनदार नाही. बिलकुल नाही. ते नंतर बघा ना. काय बोला ना नाही, माझ्या नाही, संग. नाही, नाही, तुम्हाला दाखवते ना मी आता. काय हा मग आता हा ह्या सरपंचाचं काय? हा आता बघा पुढं कोण आहे? आणि हे तुम्ही म्हणजे काय केले हे असं? समजल ना, समजल. आता बघा. हा ही बाई कोण आहे? सुंदर अक्का. हा ह्या तुम्ही, हे तुम्ही आहेत. हा हे काय? रंगे हात माझ्याकडे पैसे घेताना तो व्हिडिओ. आता काय करायचं? नाही आता करायचं काय? तुमचा काहीतरी गैरसमज होतो. त्यांना मी उसने पैसे दिले होते. अरे बाडखाऊ, तुला लाज वाटते का? हो, तो- सरपंच म्हणतो ना स्वतःला. गोरगरिबाचं कधी 1 रुपयाचं खात नाही म्हणे. आता काय केलं रे तू? गोरगरिबांकडनं पैसे घेतो. तुझी हिंमत होती का आम्हाला पैसे मागायची? नाही 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 हा? नाही. कस काय पैसे मागितले तू? हे बघा तुम्ही आहे ना, तुम्ही असंच पाहिजे. पैसे कस काय मागितले तू? बाई ए लांब राहायचं. नाही नाही काय झालं विषय गावचा आहे, लांब राहायचं. बसा बसा बसा. काय काय समजून काय सांगायचं? झालं का? चेअरमन साहेब बसा तुम्ही. म्हणजे तुम्ही बसा बसा. तिघं पण जण आहे का याच्यामध्ये? सांगा काय झालं काय हो बसा. मी सांगतो ना. बसा बसा बसा. अहो तुम्ही एवढे तोबड वाजून बोलून राहिले. तुम्ही एकदम योग्य टाइमवर आले राव. बसा बसा बाबूराव. काय काय कामाला आलते काय? हा मग बरं, काय चालू सरपंच करायचं काय गागाट केलाय तो काय? गागाट गेला का? आता करायचं काय ते सांग ना. तर आता हाय त्या पावलं नाही, आम्ही पोलीस स्टेशनला चाललो. म्हणजे शिबिट ओपल्या का रे? सिमेंट ओपलं. मला काय झालं सिमेंट ओपू का काही ऐकू तिकडं. त्याने ह्या बाईकडनं गोरगरिबाकडनं घरकुलाचे 5000 रुपये घेतले. हो सरपंच बरं, काय अरे. तुम्ही हा. बिनधास्तपणा करताय अरे काय डाल काय होत? अरे तो लाच कुठे ठेवली लाच? हा? हा का? लाच दिले तुला काहीच राहिले नाही का? बरं मी काय म्हणतो तुम्हाला काय कमी लोकांचे पैसे खाता तुम्ही यायला बाबू असं सरपंच कुठे नाही पाहिलंय रे. ओ याच्या- बाबूराव, ते मला कुणीच काही सांगायचं नाही. आम्ही पोलीस स्टेशनला जाणार आहे. आता सरपंचाचं पद गेलं म्हणून समजायचं. आणि जेव्हा कारण- तुम्हाला आतमध्ये बसवतील ना हा. तेव्हा कळेल तुम्हाला. हा का? हा हा. तिकडं बस हा का काय? बरं किती बायको किती तो पैसे मागचा? बाबूराव अरे काय बोलू राहिले यार? परवाच्या दिवशी काय बोललो? चेअरमन ते पैसे पैसे काढते. काढते वापस. पैसे काढ दे. नाही नाही राहू दे, राहू दे. पैसे काढ दे. राहू दे. काय राहू दे? गप्प बसा. आज पोलीस जडते की नाही तिकडं पैसे काढा इकडं. अहो घे इकडं. काय पोलीस झडते घेतील? व्हिडिओ आहे माझ्याकडं. दाखव दाखव. बाबू, बघा. बाबू, होय, होय. सरपंच पटलं का हे तुम्हाला बघा. हो काय लाज तुम्हाला लाजच राहिली पैसे नाही. काढा पटकन. पैसे काढा. इथं कपडे काढून सवार आले आहे मी. तू आता. देऊन टाकू मग काय करू? अरे टाक देऊन. आणि तो सही करायला राजीनामा राजीनामा सही करा आता. हा. नालाय का? ते नाही करणार मी सही बी. सही का बरं नाही नाही करणार? नाही मी तुम्हाला काय बोललो होतो? काय बोललो तू बोलू का आता या लोकांना? काय बोललो काय बोलले ते काय? काय बोललो तू मॅडम खरं सांगू का? या दोघांनी मला प्रवृत्त केलंय. हा काय ला अहो ते कोणी प्रवृत्त
करायला तुम्ही शेण खाता का? तुम्हाला कळत नाही का तुम्ही काय केलं पाहिजे म्हणून? अहो 2 तास बैठक झाली परवाच्या दिवशी याच ठिकाणी या बैठकीचं एका गरीबाचं घर उद्ध्वस्त, त्या बाईला घरदार नाहीये म्हणून तिने घरकुलामध्ये तिचं नाव आलं आणि तरी तुम्ही त्या बाईकडनं 5,000 रुपये घेतले. तुम्ही कोणत्या तुमची हिंमत होती काय चांगली जाऊ स्लॅबवाल्यांच्या घरी जा बरं, मागा बरं 2 रुपये. अहो तुम्हाला ते चहाच्या पाण्याला विचारते नाही, भिकारी कुणी करते उभा चिरला असता मी सरपंच 3 टाइम. बाबूराव गरीबाला उलटे सरपंच खिशातून 5,000 द्यायला पाहिजे, त्याला मध्ये सरपंच साखर तेल लावून जातं एखादा. अरे इतक्या दिवस देतच होतो ना मी. काय राव तुम्ही दोन्ही तोंडाने बोलू राहिले. ओ हे बाबा तुमच्याकडनं पैसे घेतले ना? हा तू बघितलं, माझ्याकडे व्हिडिओ पण आहे. आता आम्ही चाललो पोलीस स्टेशनला. आता तुम्ही आमच्या पाया जरी पडले तर सरपंचाचा राजीनामा 100% आणि असा सरपंच आम्हाला परत नको. त्याला ना 10 वर्षापासून सरपंच होतो ते, तर जमिनी ओपन निवडून येतं ते. अहो बाबूराव, माझ्या मारचं नाव स्वाती होतं, इकडचं नाव गंगू आहे. गंगोईने काय झालं, येणाऱ्या जमिनी ओपन आहे ना सरपंच झाले. त्याला एवढं काय आठ बसाव हा नाही पैसे तर थांबून घ्या. वाटोळ झालं. अहो गंगूबाई यांनीच मला प्रवृत्त केलं खरं. मला ते माहित नाही. या बाई माफ पैसे घ्यायचा व्हिडिओ माझ्याकडे त्यांनी दिला, तुम्हाला प्रवृत्त केलं. तुम्हाला शेण खाता का तुम्ही? तुम्हाला अक्कल नाही का? तुमची अक्कल गुडघ्यामध्ये का? तुम्हाला कळत नाही का? आदरचा गदड हा पिकला काल वर तू. हा का? सरपंच पटलंच नाही तुम्हाला. नाही ती माझी चूक झाली. नाही जर पैसे दिले नाही म्हणा तर मी घरकुल परत देऊन टाकेन. मी आता म्हणलं नाही माफ करा मला. नाही म्हणलो या बाय मी आहे ना डबल चांगल्या पद्धतीत घरकुल बांधून देईल. फक्त आता तुम्ही आहे ना नाही ते साहेब पण नका चुकू. सही करा सही करा सही करा. नाही ते नंतर मीटिंग घेऊ ना आपण. सही करा बाई. म्हणे मी दुसऱ्याला देईन म्हणे. बरं का ऐका माफ करा, तो डिलीट करून टाका. नाही होणारच नाही, होणारच नाही. म्हणजे तू काय करतो माहिती का, गरीब बाया को पैसे मागणी करतो. अरे नाही घेणार मी, माफी मागतो आता. खरं सांगू का? 1 मिनिट ऐका बाबूराव, हे सरपंच लोक आहे ना गोरगरिबांच्याच घरी लुबाडायला असतात. ज्यांच्या घरात खायला नाही ना त्यांच्या खपला काढायला हे झक मारायला जातात तिथं. यांच्यासारखा माणूस सरपंच असल्यापेक्षा गावामध्ये सरपंच प्रत्येकाने स्वतःचं शानपण चालवा. बरोबर खरी बात आहे. गंगूताई आता जे 400 खोले येलेत ना त्याचं एकदम उत्तम बांधकाम करून दिलं तर ठीक आहे. नाही तर मग नक्की नाही. मला काजलचं बोलणं आवडलं. एकदम उत्कृष्ट प्रकारे 400 खोल्या अगो मी पहिल्यांदाच पैसे मागितले आणि ह्या दोघांनी मला लाज पाहिजे मला पैसे मागायला. पहिल्यांदाच मागितलंय, अजून तर 399 घरांचं तर 7-12 यायचंय माझ्याकडं. नाही मागणार बाबूराव, तेवढा डिलीट करा. नाही होणार. होती नाही. होणार नाही. बाबूराव सांगा ऐका ना. ना. काय ती बाई नाही सरपंच. ऐकत. इष्टला आता जरापतीला आता ते धरून. सांगा ना पण तुम्ही जमणार नाही. चेअरमन सांगा ना. मी सांगत तुम्ही सही करा राजीनामा. म्हणजे सही केल्यावर सांगणार आहे का? हा सही करा. अहो पण माझं पद नका धोका देऊ. अरे पद या 400 खोल्या होऊ द्या ना माझ्या. तुला जाळ कर तिकडे. आता फायनल आहे पोलिसांचे. गावाचा विकास नाही, विकास पोलिस आहे. येणार तुम्हाला घेऊन जाणार. नाही मी काय म्हणतो याच्यावर जर सही केली तर मग नाही जाणार ना. नाही हे तर राजीनामा आहे, सरपंचाचा राजीनामा आहे तो. हे बघा एवढा अन्याय नका करू माझ्यावर. सरपंचाचा माझ्याकडून हा लागला आपलं गाव बुडवायला लागला. गाव बुडवायला लागला. मी काय म्हणते जनावर वळायचे, काठी घ्यायची जनावर वळायच्या, सरपंच पद सोडून द्यायचं. आता आहे ना हिच्या शेळ्या तिच्या मेंढ्या हिच्या गाई प्रत्येकाच्या तुम्ही वळा राहा. दोरी येले मावली. हा येलेलं जीवला म्हणजे ते मी चला, वळायचं. सरपंच आम्ही जातो तोपर्यंत पोलिस चला हो. चला. चल हो, ऐका ना मी काय म्हणतो. त्याच्या बा कुठं चालला आता. ए बस खाली बस चेअरमन. चल लय मूर्ख लागली येड्या बोट्या. कळत काय तुला. कुणी का खायचं कळून नाही. घ्या आईची शपथ घ्या बरं आईची शपथ. काय अरे आम्ही म्हणलो मग तुला खायचं कोणा हे कळलं तुला. त्या गरीब बायको काय खायचं रे. मग त्या काय नाव सुगंध वहिनीकडे पैसे माग. चिकन मागायची राहती लय पैसेवाली बाई होती. अरे बापरे तिच्याकडे तिला म्हणलो डायरेक्ट तू खोली बांध म्हणलो वावरामध्ये माहिती का. तिच्याकडून अरे. चहा सुद्धा मागायची ताकद नाही. आम्ही जर सरपंच असतो ना 5-5 चहा आपल्या. नाही काय बुंगावलीच असती. कावाय जाग्यावर. तूच बोलला ना त्या बाईला हातात धरा म्हणजे निसटायला हातात धरा पण त्या बाईला हातात धरा. अरे तिच्या नाही म्हणायला असं भरावं लागायचं बावळट्या. ती काय हे पण आता काय करायचं आता. आता तुला राजीनामा बाय. द्यावा. हा का तुला राजीनामा शेपारायची ती बाई आता तू आता परत इलेक्शन लागलं ना या काय आम्हाला तुम्ही एक काम करा ती पोलीस स्टेशनला पोहोचली ना आजल जाते तू पटकन. येऊ दे पोलीस आले का तुला घेऊ गेले का तर तुला सोडायला. तू ये ना या बाय मग मी बदलून कर बरं का. होय काय ते पोलीस स्टेशनला. सरपंच तू मग केस झाले तसं तुमचं पद खाली वरा केस वगैरे. अरे केस झाले पद खाली होण्यापेक्षा मी स्वेच्छेने राजीनामा देईल ना राव. तसं तू रे बाबा तसं तू ऐकत नाही बाबा. अरे ऐकल ना गावाला नाही झाला तू
तो आम्हाला दोघांना काय होणार आहे? तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊ अरे नका देऊ. भाऊ, तो म्हातारे बायांचे पैसे सोडले नाही हा. ते आम्हाला होणार आहे का? मग काय करायचं नाही इथून पुढे तुम्ही दोघं जण गावचा कारभार पहा रे बाबा. मी वैतागलो आता या गोष्ट. जा तुम्ही त्या पोलीस स्टेशनला जातो. जा साहेब दे, साहेब दे. ते नंतर साहेब होय जा. चल मला पुढचं- तिला कंप्लेंट चेअरमॅन, चल. पोलिसाचा फोन आहे ना, कंप्लेंट घेऊ नका म्हणा. सरपंच हॅलो हॅलो घेऊ नका म्हणा. घेऊ नका म्हणा. हा सरपंच पकडवलं आहे मी हात पैसे घेताना. हा हा, तुम्ही गाडी पाठवून द्या लागलं सर. आम्ही दोघं इकडे थांबतो बरं बाबराव. आम्ही थांबवतो तो पळा बसलाय तू. हा अरे तुम्ही जा, तुमच्या पाया पडतो रे. कंप्लेंट देऊ नका भाऊ. जा 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 पटकन जा. अरे बापरे काय करावं हो. नाही मी आहे ना आता गाव सोडून आहे ना आता मुंबईला जातो निघून मी. गाव सोडून माझे मुंबईला मित्र राहत्या मस्तपैकी तिथंच आराम करतो मी महिनाभर आणि जातो आता रातोरात.